नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही प्रश्नपत्रिका। ह्या प्रश्नपत्रिकेचे आपण रॅपिड फायर स्वरूपात विश्लेषण पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न, कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे जयती घोष। पुढचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बसविण्यात मंजुरी देण्यात आली। PSA चा विस्तार काय आहे? उत्तर आहे प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन। पुढचा प्रश्न, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिली बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? उत्तर आहे अनुप मिश्रा। पुढचा प्रश्न, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर आहे त्रिपुरा। खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। पुढचा प्रश्न, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? उत्तर आहे चीन। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिका M प्रक्षेपित केला आहे? उत्तर आहे रशिया। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले? उत्तर आहे सिक्कीम। पुढचा प्रश्न, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? उत्तर आहे ऑकूस। पुढचा प्रश्न, द बॅटल ऑफ रेझांग ला या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे कुलप्रीत यादव। पुढचा प्रश्न, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे कॅनडा। पुढचा प्रश्न, ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक डॅश डॅश येथे आहे? उत्तर आहे इंदोर। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? उत्तर आहे केरळ। पुढचा प्रश्न, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे धृती बॅनर्जी। पुढचा प्रश्न, इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। पुढचा प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? उत्तर आहे मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात आलेला आहे। पुढचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्तासंबंधी खालील विधाने विचारात घ्या। आपण यातील बरोबर विधाने बघूयात फक्त। उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी अर्हता असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे। हे विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? उत्तर आहे PB पाटील समितीने। पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? उत्तर आहे कलम 226। 20वा प्रश्न आयोगाच्या फायनल कीनुसार रद्द करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? कलम 275। 22वा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आपण सत्य विधाने पाहूयात। 42व्या घटना दुरुस्तीन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला। विधान बरोबर आहे। 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली। बरोबर आहे। भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट राज्यघटनेतून घेतले आहे। हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या। कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते। विधान बरोबर आहे। संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते। विधान बरोबर आहे। नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते। हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालील
विधाने विचारात घ्या. दोन्ही विधान चुकीचे आहे, म्हणून आपण प्रश्न न पाहता पुढे जाऊयात. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? घ. दा. बिर्ला आणि वालचंद हिराचंद यांनी मदत केली होती. पुढचा प्रश्न. डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. उत्तर आहे पेठ. पेठचे राजे भगवंतराव यांना. पुढचा प्रश्न. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? उत्तर आहे शोक दिवस. पुढचा प्रश्न. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? उत्तर आहे जॉर्ज लाईट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते? उत्तर आहे समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. पुढचा प्रश्न. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली? उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थेने मिळवला? उत्तर आहे बडोदा. पुढचा प्रश्न. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकाचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे? उत्तर आहे सर व्हॅलेंटाईन चिरोल. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1906 रोजी. पुढचा प्रश्न. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला? उत्तर आहे 1958. पुढचा प्रश्न. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा प्रश्न. जोड्या लावा. मदनलाल धिग्रा कर्जन वायलीची हत्या केली. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा मंडळाची स्थापना केली. हेमचंद्र दास यांनी जॉन बॅम्फील्ड फुलर यांच्यावर हल्ला केला. पुढचा प्रश्न. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणते विधाने बरोबर आहेत? ते मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते आणि मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे ते पहिले सदस्य होते. पुढचा प्रश्न. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती? उत्तर आहे 894. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे साल्हेर. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? उत्तर आहे अमरावती. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे खोपोली. पुढचा प्रश्न. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे हुर म्हणून ओळखतात? उत्तर आहे छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. पुढचा प्रश्न. जोड्या लावा. जिल्हा आणि प्रकल्प. साताऱ्यामध्ये आंधळी प्रकल्प आहे. अमरावतीमध्ये शहानूर प्रकल्प आहे. हिंगोलीमध्ये सावळी प्रकल्प आहे आणि रत्नागिरीमध्ये नातूवाडी प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न. जोड्या लावा. अभयारण्य आणि त्याचे ठिकाण. तानसा अभयारण्य ठाणेमध्ये आहे. यावल अभयारण्य जळगावमध्ये आहे. माळढोक अभयारण्य सोलापूरमध्ये आहे. तर नागझिरा अभयारण्य गोंदिया येथे आहे. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? उत्तर आहे जळगाव. पुढचा प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम ओळखा. अचूक क्रम आहे अंबोली, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर माथेरान आणि लोणावळा. पुढचा प्रश्न. बुंदेलखंड प्रदेशाची ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारची आहे? उत्तर आहे विखुरलेली वसाहती आहे ते. पुढचा प्रश्न. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. उत्तर आहे गुगामाळ. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे भंडारदरा धरण.
पुढचा प्रश्न, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? उत्तर आहे वृक्षतोडी, कुरणांचा नाश, भटकी शेती आणि अयोग्य लागवड या कारणामुळे जमिनीची धूप होते. पुढचा प्रश्न, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅश डॅशचे साठे उपलब्ध आहेत. आसाममध्ये खनिज तेलाचे सर्वात जास्त साठे आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? आपण बरोबर विधाने पाहूयात. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे आपण बरोबर विधाने पाहूयात. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. विधान बरोबर आहे. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. विधान बरोबर आहे. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? आपण योग्य वाक्य पाहूयात. संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव समावेश असतो. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, स्वर्ण जयंती रोजगार योजना SGSY यांची अंमलबजावणी डॅश डॅश मार्फत होते. उत्तर आहे व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यांच्यामार्फत होते. पुढचा प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? उत्तर आहे तांत्रिक बेरोजगारी. पुढचा प्रश्न, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देते. वाक्य बरोबर आहे. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? उत्तर आहे प्रवाही. पुढचा प्रश्न, समतोल अंदाजपत्रक म्हणजे? उत्तर सार्वजनिक महसुली आणि सार्वजनिक खर्च समान असणे. पुढचा प्रश्न, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? उत्तर आहे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, लोकसंख्येचे स्थित्यांतर डॅश डॅश यामुळे घडते. लोकसंख्येचे स्थित्यांतर मृत्यूदर बदल आणि जनन दर बदल यामुळे घडते. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? पुढचा प्रश्न, उत्तर आहे उज्ज्वला योजना. पुढचा प्रश्न, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? उत्तर आहे केंद्र सरकार याला प्राप्त होते. पुढचा प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही? कोणत्या योजना गरिबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत ह्या योजना आपण पाहूयात. रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. पुढचा प्रश्न, जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे? उत्तर आहे व्यापारासंबंधित बौद्धिक मालमत्तेचा हक्क म्हणजेच ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? आपण अप्रत्यक्ष कर कोणते आहेत ते पाहूयात. विक्री कर, उत्पादन कर आणि जकात कर हे अप्रत्यक्ष कर आहेत. पुढचा प्रश्न, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध हेनरी बॅक्वेरेल यांनी लावला. पुढचा प्रश्न, डॅश डॅशचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. उत्तर आहे उत्तल दर्पण म्हणजेच कॉन्व्हेक्स मिरर. पुढचा प्रश्न, द्रव्यमान 1 U च्या ऊर्जेची समतुल्य डॅश डॅश आहे 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजेच एनर्जी इक्विव्हॅलेंट ऑफ मास 1 युनिट इज 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? आपण कोणत्या धातूचे करता येते हे पाहूयात. Cu, Ag आणि Au. Cu म्हणजे कॉपर, Ag म्हणजे सिल्वर आणि गोल्ड, Ag Au. ओके. पुढचा प्रश्न,
डॅश डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. उत्तर आहे क्रायोलाइट. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या मूलद्रव्याचा संच एस स्तंभात मोडतो. उत्तर आहे सोडियम, कॅल्शियम, बॅरियम, रॅडियम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाल सर्वोत्तमपणे लागू होते. म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ टर्म्स इज बेस्ट ॲप्लिकेबल फॉर ओबेलिया. उत्तर आहे मरीन, सेडेंटरी, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक, विथ टू अल्टरेशन ऑफ जनरेशन. पुढचा प्रश्न, आपण याला इंग्लिशमध्येच ऑप्शन पाहू. मरीन, सेडेंटरी, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक, विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. मराठीमध्ये वाचताना थोडी अडचण येते मित्रांनो, समजून घेचाल ही अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न, पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात. उत्तर आहे 14 ते 43 जोड्या. पुढचा प्रश्न, झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले. उत्तर आहे बुरमेरिस्टर 1838. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो. उत्तर आहे ब्रायोफायटस. पुढचा प्रश्न, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात. उत्तर आहे मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहे. उत्तर आहे नायट्रोजन, सल्फर आणि Fe म्हणजे आयर्न हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे विधान बरोबर आहे. कॉपर, झिंक आणि मॅंगनीज हे आवश्यक पोषक तत्वे आहेत. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वेस्ट नाईल एन्सेफॅलिटिस ह्या रोगामध्ये डॅश डॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगांचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील डॅश डॅश भागात झाले. उत्तर आहे मेंदुला आणि युगांडामध्ये 1937 साली. पुढचा प्रश्न, व्हाईट बटन मशरूम्सचे वैज्ञानिक जीवशास्त्रिक संबोधन डॅश डॅश असे आहे. ॲगॅरिकस बिस्पोरस. पुढचा प्रश्न, बायोस्पोरस. पुढचा प्रश्न, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश डॅश संप्रेरके स्रावला जातो. उत्तर आहे वॅसोप्रेसिन. पुढचा प्रश्न, जर अक्षरगट HJLN चा संकेत IQLOR असा असेल तर त्याच तत्त्वज्ञाने ह्याचा डॅश डॅश ह्याचा क्रम काय असेल. गणित आणि बुद्धिमत्तेचे फक्त आपण प्रश्न ओव्हरव्ह्यू करणार आहे. पुढचा प्रश्न, पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने करून पर्याय जुळवले आहे. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरविण्यासाठी जुळवणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानावर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. आधुनिक उद्योग संशोधन प्रेषित करते. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. उत्तर आहे BCE. पुढचा प्रश्न, पुढील तथ्यांचे परीक्षण करा आणि वरील तथ्यावर आधारित अचूक निष्कर्ष ओळखा. अचूक निष्कर्ष आहेत 4. पुढचा प्रश्न, ABCD या विद्यार्थ्याकडून एकूण मिळून 30 पुस्तके आहेत. यातील एकाकडे 3 पुस्तके, दुसऱ्याकडे 6 पुस्तके, तिसऱ्याकडे 9 आणि चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत तर D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहे. जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच अशी नसणारे विधाने निवडा. उत्तर आहे फक्त अ. पुढचा प्रश्न, पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्याबाबतची आहे. तर त्या माहितीच्या आधारे सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. उत्तर आहे D. पुढचा प्रश्न, एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10
कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला किती दिवस लागले असते ते निवडा. उत्तर आहे 3 दिवस. पुढचा प्रश्न. साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. उत्तर आहे 37.5%. पुढचा प्रश्न. दिलेली माहिती अभ्यासा. ABCDE या व्यक्ती बागेतील बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. B ही Dच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. A ही Bच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. C ही Dच्या पश्चिमेला 50 मीटर अंतरावर आहे आणि E ही Aच्या उत्तरेला 70 मीटर अंतरावर आहे. C आणि E दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. उत्तर आहे ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त परंतु 91 मीटरपेक्षा कमी असणारच. पुढचा प्रश्न. 94वा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या 3 रंगांच्या क्रमिक माळा आहेत. जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील. उत्तर आहे X आणि Z. पुढचा प्रश्न. एक अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा अपूर्णांक मिळतो तर मूळचा अपूर्णांक कोणता. 7/12. पुढचा प्रश्न. वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते तर वडील व मुलाच्या अनुक्रमे आजचे वय किती. उत्तर आहे 40 वर्षे 10 वर्ष. पुढचा प्रश्न. एका शाळेतील मुली आणि मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. उत्तर आहे 95. पुढचा प्रश्न. 2 ट्रेनच्या वेगातील अंतर गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किमी असेल. उत्तर आहे 105 किमी. पुढचा प्रश्न. एक परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. उत्तर आहे 700. धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.